कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमपासून रेणुका मंदिर चौकापर्यंतच्या रस्त्यावर मैलायुक्त सांडपाणी वाहतंय। कित्येक दिवस मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत असतानाही महापालिकेचं लक्ष नाही। या रस्त्यावरून एखादं वाहन वेगात गेलं की मैलायुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडतं आणि वादाचे प्रसंग उद्भवतात। शिवाय प्रचंड दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत। महापालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय। हॉकी स्टेडियमपासून रेणुका मंदिर मार्गे गेलेली ड्रेनेज लाईन चोकअप झाली आहे। त्यामुळे रेणुका मंदिर चौकामध्ये मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहतंय। त्याची प्रचंड दुर्गंधी सुटली आहे। मैलायुक्त सांडपाणी थेट जयंती नाल्यात मिसळून ते पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे। गेले 8 ते 10 दिवस रस्त्यावरून वाहणारं मैलायुक्त सांडपाणी भरधाव गाडीमुळे नागरिकांच्या अंगावर उडतं आणि त्यातून वादाचे प्रसंग उद्भवतायत। यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज लाईन कुठं चोकअप झाली आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही। त्यानंतर रस्त्यावरून वाहणाऱ्या या सांडपाण्याकडे लक्षच दिलेलं नाही। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे।